जय शिवराय मित्रांनो. तर आज मला सुट्टी असल्यामुळं आज आपण गड एक्सप्लोअर करायला जाणार आहोत. तर त्या गडाचं नाव आहे नारायणगड. तर तो नारायणगड तुम्हाला दिसत असेल. ते तिथे उंच जे डोंगर आहे तिथे एक मंदिर आहे. तर आपल्याला त्या गड एक्सप्लोअर करायचं आहे आज. तुम्हाला सुट्टी असल्यामुळे मी आज फॅमिलीला पण घेऊन जाणार आहे. तर प्लीज तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. तर माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हे जे तुम्ही बघू शकता हे पूर्ण म्हणजे नारायणगाव आहे. या नारायणगावमधून तो गड फक्त 8 किलोमीटर अंतरावर आहे. तर आमचे फॅमिलीमध्ये 6 जण आहेत टोटल आणि 2 बाईक आहेत. तर ह्या 2 बाईकचा आम्ही प्रवास करणार आहोत, त्या गडापर्यंत जाणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला. तर चला मग. तर मित्रांनो, गडाकडे जाण्यासाठी तुम्हाला प्रथम हा बायपास लागतो. तर या राजमहल हॉटेलचा जो समोरचा रस्ता आहे खोडद रोड येतो. तर त्या खोडद रोडने तुम्ही नारायणगडाकडे तुम्ही सरळ जाऊ शकताय. तर आम्ही आत्ताच जस्ट पोहोचलेलो आहोत त्या गडाच्या पायथ्याशी. तर इथं आम्ही बाईक पार्क केलेली आहे झाडाच्या सावलीखाली. आणि इथं एक मंदिर आहे, ते मुकाई मातेचं मंदिर आहे. तर तिथं दर्शन घेऊया आणि आपण गडाला सुरुवात करूया चढायला. इथून पायऱ्या आहेत, इथून सुरुवात होती. पायऱ्या पण आहेत चढायला, पण पुढे बघू आपण कशी आहेत काय आहेत. तर चला. प्रथम आपण मंदिरात जाऊन मातेचं दर्शन घेऊन गड चढायला सुरुवात केली. भर उन्हामध्ये आम्ही गड चढायला सुरुवात केली आणि आमची परी सर्वात पहिली 1 नंबरला येईल त्याच्यामुळे ती पुढे धावतच होती. तर धावत असताना तिला पण खूप ऊन लागलं आणि मध्येच ती पाणी मागायला लागली. मध्ये एक ड्रिंक ब्रेक घेतल्यानंतर आम्ही पुन्हा गड चढायला सुरुवात केली. नारायणगड हा चढायला पण सोपा आहे. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन पण तुम्ही नारायणगडावरती येऊ शकताय. गड चढून यायला इथं 15 मिनिटं लागले. तर 15 मिनिटाच्या अंतरापर्यंत पायऱ्या आहेत बनवलेल्या. इथून पुढे पायऱ्या नाही आहेत, इथून कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. इथून पुढे अशा पायऱ्या आहेत. त्या पूर्ण कातळामध्ये कोरीव पायऱ्या आहेत. त्या बघूया आपण ह्या पायऱ्या कुठपर्यंत आहेत. ते धरायला पण काही नाही आहे, रेलिंग नाही आहे, सेफ्टीसाठी काही नाही. आता काही प्रॉब्लेम नाही, पण पावसाळ्यात प्रॉब्लेम होतो. इथं पुढे रेलिंग दिलेली. तर चला आपण तिथे पुढे जाऊन बघूया. नारायणगड हा पूर्व ते पश्चिम पसरलेला आहे. व नारायणगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची 886 मीटर एवढ्या उंचीवरती हा गड आहे. त्याच्यामुळे तुम्ही फॅमिलीला घेऊन तुम्ही हा गड आरामात चढू शकताय. आणि गडावरती सर्वात उंच जे मंदिर आहे ते हस्ताबाई मातेचे मंदिर आहे. या मंदिराकडे जात असताना डाव्या साईडला एक पाण्याची टाकी लागते. इथे एक पाण्याची टाकी आहे, ती रिकामी आहे सध्या. पावसामध्ये पूर्ण फुलं असते.
फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत मित्रांनो. जे एकदम उंच टेकडीवरती ते मंदिर असते, त्या देवीचं मंदिर आहे, हस्तमाता मंदिर. इथं पाहू शकता तुम्ही, बोर्ड वगैरे लागलेले आहे. या गडाच्या मध्यभागी आल्यावरती हा जीर्ण झालेला आपल्याला एक दरवाजा आढळतो आणि त्याचे काही अवशेष इथं पडलेले दिसतात. ही देवदत्त गुहा. तर या गुहेचे राजा असे आहेत की म्हणतात की या गुहेमधून एक रस्ता शिवनेरी किल्ल्यावर पण निघत होता.